ओके. आणि पणजोबा माझे एक्सपायर झाले 1975 मध्ये. ओके. सो 14 वर्षांनंतर माझा जन्म झालाय. त्यामुळे तो एरा अनफॉर्च्युनेटली मी तो काळ बघू शकलो नाही. ओके. आणि घरात संगीताचं तितकं वातावरण नव्हतं. ओके. आणि जेव्हा आईला हे कळलं, की ह्याच्यात काहीतरी आहे, एक छोटासा काहीतरी एक ॲस्पेक्ट आहे. ओके. तर मग तिने सांगितले, की ह्याला गाण्याच्या क्लासला टाकूया. अच्छा. तो एक आपल्या हो, हो, हो. मराठी किंवा एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये ना क्लास क्लास. बरोबर, बरोबर. क्लासमध्ये गेले की क्लासला, कराटेच्या क्लासला, गाण्याच्या क्लासला आणि डान्सच्या क्लासला, अगदी क्लासला टाकूया. त्यामुळे क्लासला टाकूया. हो. एक आमच्याकडे विपुल कुर्लेकर म्हणून एक गुरुजी होते. ओके. त्यांच्याकडे मी गाणं शिकायला सुरुवात केली. म्हणजे तिथे आणि ग्रुपमध्ये ते शिकवायचे. कारण त्यांच्याकडे खूप स्टुडंट्स असायचे. आणि तिथून माझी थोडी सुरुवात झाली. पण नंतर पांडुरंगवाडी जिथे मी आता राहतो, म्हणजे माझ्या जुन्या चाळीपासून अगदी जवळ वसंत सामंत म्हणून एक गुरुजी होते. त्यांच्याकडे मी जायचो. पण तिकडे मला भलतंच क्रेझ लागला हार्मोनियम वाजवायचं. अरे वाह! म्हणजे ते मला गाणं शिकवायचे आणि मी फक्त हार्मोनियमच वाजवत बसायचो. मग ते मला ओरडायचे, "अरे तू गाणं शिकायला आलायस की हार्मोनियम वाजवायला आलायस?" ओके. गाणं शिकायला आलोय, पण आवडते हार्मोनियम. हार्मोनियम वाजवायला. ओके. तिथून पुढे गेल्यावर ते देखील आजोबा म्हणजे सामंत गुरुजी, त्यांचं वय देखील खूप होतं. ओके. मग अशी बातमी आम्हाला कळली, की विपुल कुर्लेकर, वसंत सामंत यांच्यानंतर पंडित मनोहर चिमुटे गोरेगावला येऊन गाणं शिकवायचे विरारवरनं. हो, हो, हो. मग त्यांच्याकडे मी जायला सुरुवात केली. तेव्हा माझं थोडंसं एक अपग्रेडेड शिकणं आपण म्हणतो, किंवा ज्या शिकण्याला थोडंसं कणभर डिसिप्लिन, शाळेतल्या मुलाकडून किती डिसिप्लिनची अपेक्षा करणार. बरोबर, बरोबर. आणि त्यांच्याकडे मी थोडंसं क्लासिकल शिकायला सुरुवात केली. पण त्यांच्या गुडघ्याचा इश्यू झाल्यामुळे मग त्यांनी गोरेगावला येणं बंद केलं. ओके. आणि माझे अ, अ, नंतरचे गुरुजी, ज्यांच्याकडे मी गाण्याचा खरा अभ्यासक्रम किंवा गुरुकुल पद्धतीने गाणं शिकणं काय म्हणतो, किंवा गाण्याची साधना काय म्हणते, ते म्हणजे पंडित राजा काळे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे पट्टे शिष्य. हो. त्यांच्याकडे मी क्लासिकलचं, पण हे गोरेगावलाच. ओके. माझे ग्रह चांगले, की मला सगळे माझे गोरेगाव आहेत ते माझ्या जवळपास खूप छान. लागले सगळ्यांच्या आशीर्वादामुळे.